कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारी रविंदुदाना वलपूर्ण भाळी सतेज नेत्री तिमिरोंध जाळी ब्रह्मांड दिशा मदनांत काळी तुझवीन शंभो मज कोण तारी जटा विभूती उटीचंदनाची कपालमाला प्रीतगौतमीची पंचानना विश्वनिवांतकारी तुझवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. भगवान शिवांच्या उत्पत्ती पर्वावर आपल्या सनातन हिंदू संस्कृतीनुसार अनादी कालापासून या महाशिवरात्रीच्या मंगल पर्वाचे औचित्य साधून भाविक भक्त पूजा अर्चा व्रतवैकल्य करून भगवान शंकरांची निस्सीम भक्तीने या काळामध्ये उपासना करत असतात. अशा महाशिवरात्री विशेष दर्शन व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या कृष्णाथडीचा सवंगडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपणाला एकाच वेळी अनेक ठिकाणच्या शिवलिंगांच्या दर्शनाचा लाभ मिळणार आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला आपणाला वैगाव येथील स्वयंभू हरिहर महादेव मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त सुरू असणाऱ्या विविध कार्यक्रमांची एक छोटीशी झलक पाहायला मिळालेली असेल. त्यानंतर आपण बोरगाव खुर्द येथील महादेव मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन घेतले आणि कृष्णामाईच्या काठावर वसलेल्या शिवमंदिरांच्या मालिकेतील एक अत्यंत महत्त्वाचे मंदिर म्हणजे धोमेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी दर्शनासाठी मार्गस्थ झालेलो आहोत. श्री धोमेश्वर महादेव आणि नरसिंह मंदिर म्हणजे शिवपंचायतन स्वरूपातील एक वैशिष्ट्यपूर्ण असे मंदिर आहे. हेमाडपंथी स्थापत्यकलेचा विकसित आणि उत्तम नमुना म्हणून या मंदिराची ओळख आहे. शिवपंचायतन हा शब्द आपणाला नवीन वाटेल. शिवपंचायतन म्हणजे या मंदिरामध्ये शिवलिंगासोबत पार्वती मातेची मूर्ती आहे. मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर सूर्य, गणपती, महालक्ष्मी, महाविष्णू, भगवान कार्तिकेय आणि मंदिराच्या समोरच्या बाजूला नरसिंह भगवानांचे मंदिर आहे. इतक्या साऱ्या देवदेवतांची पूजा या मंदिराच्या परिसरामध्ये होते, म्हणून या मंदिराला शिवपंचायतन असे संबोधले जाते. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारानजीकच धौम्य ऋषींनी समाधी घेतलेली आहे. त्यांच्या नावावरूनच या मंदिराचे नाव धोमेश्वर असे पुढे विख्यात झालेले आहे. मंदिराच्या समोरचा जो नंदी मंडप आहे त्याचे नक्षीकाम भाविकांचे मन मोहून घेणारे आहे. हा नंदी मंडप कश्यप पुष्करणी प्रकारचा एक अद्भुत आविष्कार असलेला आपणाला पाहावयास मिळतो. नरसिंह मंदिराच्या अगदी समोरच भक्त प्रल्हादाचे एक छोटेसे मंदिर आहे. त्याचबरोबर या शिवमंदिराच्या उजव्या बाजूला गणपती बाप्पा, डाव्या बाजूला कार्तिकेय आणि शिवमंदिराच्या अगदी समोरच नंदी मंडपाच्या पाठीमागे भगवान नरसिंहांचे गोलाकार स्तंभाच्या आकाराचे एक खूपच देखणे असे मंदिर असलेले आपल्याला पाहायला मिळते. वाई शहरापासून अगदी 8 ते 9 किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर असल्यामुळे
या ठिकाणी भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. हे पर्यटनाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे केंद्रही बनलेले आहे. श्री धोमेश्वर महादेवांच्या दर्शनानंतर आपला प्रवास आता रायरेश्वर महादेवाच्या दर्शनाकरता सुरू झालेला आहे. होय, त्याच रायरेश्वर महादेवाच्या दर्शनाकरता ज्याच्या आशीर्वादाने, ज्याच्या दर्शनाने 16 वर्षाच्या युवा अवस्थेत पदार्पण करणाऱ्या शिवरायांना स्वराज्य निर्मितीची प्रेरणा मिळालेली होती. रायरेश्वर किल्ल्यावरून समोरच दिसणारा हा किल्ला केंजळगड आहे, ज्या ठिकाणी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची समाधी आहे. भोर तालुका आणि वाई तालुक्याच्या सीमेवरच हा किल्ला असल्याने या किल्ल्यावर येण्यासाठी दोन्ही बाजूने उत्तम प्रकारचे रस्ते आहेत. गाडी अगदी किल्ल्याच्या माचेपर्यंत येते, त्यामुळे थोडीशी चढण पायी चालावी लागते. छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची साक्ष देत असलेल्या प्रत्येक डोंगरी किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना दुर्ग असे म्हणतात. आणि या दुर्गावर आपण प्रवास करत असताना, या दुर्गावर आपण जात असताना आपल्याला अशा दुर्गम वाटाने प्रवास करावा लागतो. पण या ठिकाणी गड संवर्धन समितीच्या वतीने त्यांच्या माध्यमातून एक सुव्यवस्था केलेली आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळते. कोणत्याही गडावर जा, त्या ठिकाणी ताक विकणारी माऊली दिसली की आपणाला रायगडची ती गोपणारी हिरकणी माऊली डोळ्यासमोर उभी राहिल्याशिवाय राहत नाही. रायरेश्वरच्या रहिवासी असलेल्या या जंगम मावशींकडून आम्ही ताक घेतले, त्या ताकाचा आस्वाद घेतला आणि पुढील प्रवासाला निघालो. दुपारी 3च्या सुमारास माचीपासूनची तीव्र चढून आलेला थकवा या सावलीने लगेचच नाहीसा केला. थोडासा आराम आणि गप्पा गोष्टी करत थोड्याच वेळात आम्ही रायरेश्वर मंदिराच्या आवारामध्ये पोहोचलो. हातपाय तोंड धुवून मंदिरामध्ये प्रवेश करताच एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट पाहायला मिळाली. त्या ठिकाणी शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण सुरू असलेले आम्हाला पाहायला मिळाले. शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करणाऱ्या बाबांचे दर्शन घेऊन मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला. मंदिराच्या बाहेरच्या परिसराचे पुनरुज्जीवन करून थोड्या प्रमाणात सुधारणा करण्यात आल्या असल्या तरी मुख्य गाभाऱ्याची रचना ही पूर्ववत किंवा प्राचीन असलेली आपल्याला पाहायला मिळते. मुख्य गाभाऱ्यातील शिवलिंगाभोवतीचे जे चांदीचे आवरण आपण पाहतोय, त्याच्यावरचा गळतीचा कमंडलू पाहतोय, हे या रायरेश्वर महादेवाच्या आशीर्वादाचेच प्रतीक आहे असे म्हटलं तरी चुकीचे ठरणार नाही. गेल्याच वर्षी एका भक्ताचा पुत्रप्राप्तीचा नवस पूर्ण करण्याकरता त्याने हे शिवचरणी अर्पण केलेले आहे. अशा जागृत शिवलिंगाचे दर्शन हे महाशिवरात्रीच्या मंगल पर्वावर मिळणे हे आमचं परम भाग्यच म्हणावं लागेल. या रायरेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन थोडा वेळ पारायण आणि प्रसादाचा मनोभावे आनंद घेऊन आम्ही मंदिरातून बाहेर आलो. मंदिराच्या समोरच अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांचा स्मारक रूपी एक पुतळा आहे. त्या पुतळ्याचे मनोभावे दर्शन घेतले. या पुतळ्यासोबत फोटो काढले आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. मंदिरातून बाहेर पडत असतानाच मंदिराच्या भिंतीवर
या मंदिराचा ऐतिहासिक संदर्भ देणारा, त्यावर माहिती कोरलेली असणारा एक शिलालेख आम्हाला पाहायला मिळाला. रायरेश्वरच्या भूमीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे वर्षा ऋतूमध्ये विशिष्ट वातावरणामध्ये आकाशपटलावर जसा आपल्याला सप्तरंगी इंद्रधनु पाहायला मिळतो, अगदी तशीच या ठिकाणी एक विशिष्ट अशी जागा आहे जिथे आपणाला 7 रंगाची माती पाहायला मिळते. आपण समोरील दृश्यांमधून पाहतच असाल. या मातीकडे जात असताना आमच्या सोबत एक बाल सवंगडी अथर्व होता, ज्याला महाराजांच्या काळातील दगडी दुर्बिणीचा शोध लागला आणि ज्याचा आनंद त्याने शेवटपर्यंत घेतला. शेवटी प्रकृतीचा अद्भुत आविष्कार असणाऱ्या त्या ठिकाणी आम्ही येऊन पोचलो, ज्या ठिकाणी काही पावलांच्या अंतरावर विविध रंगांची माती आम्हाला पाहायला मिळाली. या सप्तरंगी मातीचा आनंद आणि अनुभव हा याच ठिकाणी घेण्याची किल्ले संवर्धन समितीची सूचना आहे. त्याप्रमाणे आम्ही ही माती याच ठिकाणी सोडून परतीच्या प्रवासाला निघालो. येथील रहिवाशांनी आपल्या जनावरांसाठीचा चारा, करडाच्या पेंड्या घरासारख्या आकारामध्ये अगदी सुबकपणे रचून ठेवलेल्या पाहायला मिळाल्या. आम्ही दवबिंदूंच्या आधारे गव्हाचे पीक घेतो आणि ते आम्हाला पोटापुरते उत्पन्न देऊन जाते, असे समाधानाने येथील नागरिक सांगत असतात. गडावर हा ट्रॅक्टर पाहिला आणि आश्चर्याचा धक्का बसला. येथील नागरिकांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितले, या ट्रॅक्टरचा एक एक पार्ट, काही भाग डोक्यावर तर काही भाग यारीच्या मदतीने आणला आणि कंपनीच्या माणसांनी येऊन हा ट्रॅक्टर या ठिकाणी आम्हाला जोडून दिलेला आहे. अशा पद्धतीची आजही संघर्षमय जीवनगाथा आहे शिवछत्रपतींच्या गडकऱ्यांची. आज महाशिवरात्रीच्या या मंगल पर्वावर वैगावच्या महादेव मंदिरापासून ते रायरेश्वरच्या महादेव मंदिरापर्यंतचा दर्शन यात्रेचा प्रवास जो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्यासोबत केला, तो आपणाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.